आता वाजल्या तर 4:30 वाजून गेलात बघा. आणि सगळं माझं झालंय काम. आणि सोना आला होता. तो त्याच्या कामानिमित्ताने बाहेर गेलता, एका इथं आला आणि मुक्कामाला होता. आता चाललंय महागारी, तुझं काम झालं. तिकडं गेलता मोरगावला है ना. आणि मी आपलं आवरत होते, म्हणलं थोडंसं देवा ह्याला खायला आप्पाला पण. आणि मी इथं चकला करत होते बघा. तर चकल्या माझ्या करून झाल्यात. आणि शेवगाला जड जाते, नवीन शेवगा शेवगा मी काय होते माहिती का, शेवगाड शेवगा बघा नवीन गेल्या वर्षीचा. लय जड जात, पीठ किती भारी मळलंय मी, पातळ पण आहे मध्यमच आहे. अरे बाबा कसं पिळलंय माझी मलाच माहिती. हा जीव आहे माझ्या अंगात, अशी सगळं दुखायला लागलंय थर 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 थर. सुट्टीला आले की पोरांना असं असते काम घरी दिवाळीला. मला साऱ्या चकल्या तळ लागितल्या, नको म्हणते पण ते कुठं ऐकतोय. तळायचं तर तळ म्हणलं तुला उचमळल्या वासाने सांगू नको परत, कोणाला त्रास होतो तेलकट ह्याचा. टाक. तर इथं मी इथं चकल्या पिळून ठेवल्या होत्या, शेवटचा घाणा ह्याच्यामध्ये पण आहे बघा. झाल्या करून जा आता, हात धुणे तळती राहिलेल्या. मदत कराय आला मला, लय दिवसातनं करावं लागतंय. लहानपणी आपण करत होतो नाही रे जाण्या. दिवाळीच्या टायमाला आमचं छप्पर होतं बघा. असंच आम्ही लय हौसा करंजा कराय घेतलं तर संध्याकाळच्या टायमाला पाऊस आला, त्याच्या छपराला सगळी बिळच बोगदच. ह्या किचन आहे का तेवढंच छप्पर होतं, त्यात आम्ही 5-6 जण राहायचो. त्यातच कपडे, त्यातच भांडे, तिथंच चूल आणि मधनं चारे. आणि पहिलाच घालणं तळाय टाकलं करंजीचा, सगळं बदा पाणी त्या कढईत, घरात पाणी सगळं. मला ते अजून सारखं दर दिवाळीला आठवतं सण. आपल्याला कसं वाटलं होतं आम्हाला लय वाईट वाटलं होतं. संध्याकाळच्या टायमालाच किराणा भरला होता, ते पण उधार हे नाही का असं. तेव्हा परिस्थिती लय बेकार होती. आई वडील कामं करायची गे, आणि हे दिवाळीचं पैसे नाही, ही दिवाळी भरायची, मागच्या दिवाळीचं पैसे द्यायचं आणि ही दिवाळी भरायची. निम्मा पैसे भरायचं, परत पुढच्या दिवाळीला दुसरं पैसे आहे ना रे. तसं आता सगळं आहे नीटनाटकं, घरदार आहे सगळं आहे. आणि सोनं पण तिकडं शाळेला असतो साताऱ्याला. म्हणलं आपलं ते जाणार आहे देवा त्याला थोडंसं खायला. होय, किती मस्त चकली तळली बघा हे ना. शिकला चकल्या तळायला, त्याला सगळं येतं करायला. चपाती करतो, भाकर करतो, भाज्या करतो, हे का नाही सगळं येतं त्याला. सगळ्या चकल्या तळल्या त्याने, नको म्हणते तरी ऐका ना. ती शेवगा बघून त्याला माझी माया आली. मी म्हणते नको. अरे ती शेवगा फिरतय बाबा मरणाचं, ह्याने लय वैताग खाल्ला दिलाय, डोकं खाल्लं ते. असं वाटत होतं ती पिठच ठेवून द्यावा. दरच बारीचा ती घोटाळा बोंब आहे त्याची. राहा म्हणते तर राहे नाही, जायचं करतोय असं का. आज आहे रविवार बघा. तर आज माझ्या चॅनलला सकाळपासून व्हिडिओ काय आला नाही, तर म्हणलं चला थोडासा आता तरी बनवा. तर चकलीचा व्हिडिओ बघा, हा मागचा व्हिडिओ आहे बघा, 4-5 दिवसापूर्वीचा, म्हणजे लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशीचा. भरपूर दिवस झालं मी टाकलाच नव्हता, म्हणलं आता तरी टाकावं. माझ्या पण तसाच राहत होता टाकायचा. तर सोनू पण आलाय बघा रात्री, 10-20 पण झाली आणि आलाय. काय झालं, बहिणीकडं पण गेलता काल, म्हणजे परवा दिवशी गेला होता बहिणीकडं. काल होता मावशीपाशी, सगळ्यांच्या गाठी भेटी घेतल्या आणि रात्री आलाय माझ्यापाशी. हाय अभ्यास करतो. मग माझं बघा सकाळी स्वयंपाकी झाला, टमाटची चटणी केली, चपात्या केल्या, धुणं भांडे झालं, सगळं झालं. आणि आता 1 वाजत आली बघा. आणि आता मी इथं मळलंय करंजाला पीठ बघा, करंजा करण्यासाठी. तिथे मी कागद झाकला होता, तर असं मस्त म्हणलं भिजून द्यावा पीठ. आणि भाकर पण करायचं आहे. कपडे धुवायला जायच्या आधी मी खोबरं किसून ठेवलंय. आता फक्त गरा हे भाजायचा आहे. आणि काय साखर ही बारीक करायची, पिठी साखर नाही म्हणून दुखतोय का. भाकर मध्ये टाकायला बघा, साखर ही मिक्स करायची, खोबरं मिसळायचं. म्हणलं भाकर करून घ्या, तोपर्यंत पीठ चांगलं भिजतं या करंजे करायला. आणि थोड्या शंकरपाळ्या करा म्हणलं, उद्या तो पण जाणार आहे. काय करतोय, गॅस पशी नको काय करू, दुर्गा फ्रीज लाव. काही लेकर येड्याने करतात, गॅस पशी नको काय पण घेऊन. राधू इकडे खेळते, सकाळपासून मामा संग चेष्टा मस्करी चालली होय. त्याला अभ्यास पण करून द्यायला, नुसता कालवा करतात, खेळतात त्याच्या संग. याड लावलंय त्याला नुसतं. होय सोन्या, झाला का अभ्यास.
धिंगाणा घालतात मला हा, खेळ. काय करा नाही होय चकली करायची का अजून गावाला घालते नाही करायची का ते संपलं की त्या दिवशी केलेलं छकू कार्तिकी सगळे होते सगळ्यांनी म्हणून हिकून तिकून खाल्लं काहीच नाही राहिलं सगळं संपलं म्हणलं चला थोडं थोडं करा मी करणार होते ह्यांनी म्हणलं कर सामान नको ठेवू तसंच आणलेलं म्हणलं आपलं थोडं थोडं करून घ्यावा राहिलेलं सामानाचं आणि हातपाय नुसतं गळटल्यासारखंच होतात म्हणून माझा मूड नाही कराय पण म्हणलं चला बसण्यापेक्षा हळूहळू करून घ्यावा सगळं कराय येतं पटापटा पण ते करंजीचा कुटाणा लय बेकार लय चिकाट काम ते लय त्याला आपदावं लागतं लाटान भराभरी कापा कापेन तहायचं ते कर मग अजून ओम पण अभ्यास करत होता 27 परत तारखेला खेळायला लागला 27 चा करणार आहे मी बरोबर मामाने सांगितलं जी तारीख आहे तीच ती पाडापाड करायचं मुलगी कशी फुलं आणून टाकते खाली दुर्गा फुलं नसतात देवाला ठेवल्यात जुतं बंद राजूने मागाशी 2-4 भांडी होती ते घासली कालच्यापासून पोरगी तिकडच होती चिकू हाय तिच्या संग खेळत होती म्हणलं आता तरी थांब मागाशी आलती घरी तिला जाऊनच दिली नाही म्हणलं खेळायचं अभ्यासी कर म्हणलं घरी पण आहे की ग ती गेली कुठं तरी गावाला आलते की मागाशी कनिषा आलती इथे इथे त्यावर 5-10 मिनिटं बसली 15-20 मिनिटं त्यावर फोन आला कुठं जायचंय म्हणून कुठं गेलं काय माहिती नाही जायची होती कनिषा म्हणली येते संध्याकाळी तिला म्हणलं जेवण कर नको म्हणली नाश्ता करूनच आली तर इथं बघा मी मागाशी खोबरं किसून ठेवलं होतं तर एवढंच किसलंय खोबरं आता करा हे भाजून घेते बघू ह्याचा किती बाकूर होत आहे म्हणजे मी थोडेच करणार आहे लय पण नाही करणार जास्त कारण कोणी खातच नाही आमच्यात नाही का असं करंजा शंकरपाळी ह्यांना तर नादच नाही तिकून तिकून बळच दिलं तर लेकरांच्या नादाने मुलांच्या नादाने खात्यात म्हणून आपलं करायचं आणि सोनं पण नेईन थोडंसं 4-5 करंजा आहे नको म्हणतंय पण घालायचं त्याच्या बॅगेत नेईन आहे का नाही नकोच म्हणतो आहे का नाही काय पण म्हणतो कशाला तुला ताप माझ्यामुळं सारखं तसंच म्हणतो भावा बीज असून त्या दिवशी करदोड नाही बांधलो ओमला ह्यांना फिरते दिसते इकडं तिकडं कृष्णाला तरी कुठं बांधलाय कुठं कोणालाच बांधला नाही हं? आता संध्याकाळी आता उद्याच्याला बघू आज संध्याकाळी करू भावा बीज 27 चा असं काय फायदा का बहीण भाऊ नुसती फिरते वाना इकडं तिकडं सण नाही काय नाही का ना नुसतं नटायचं मेहंदी काढायचं एवढंच अभ्यास करते की ग मी कसा राग येतोय कुठं पातळ व्हायला लागलं कस काय मी वरच्या पण घरी मम्मी अभ्यास करते हो का आता 27 चा पाढा चाललाय म्हणजे काय ए कर मग काय करतोय काय हा? नाही.